वेलकम फ्रेंड्स. जे डाऊट्स आहे आपले राहिलेले ऑसिलेशनचे ते ऑसिलेशनचे डाऊट सगळ्यात सुरुवातीला आपण कंप्लीट करून घेऊया. सो यामधील जो प्रॉब्लेम नंबर जसं की एनर्जी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन याचे डाऊट्स बाकी होते. यामधील प्रॉब्लेम नंबर 3 हा काही विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला आहे. चला मग आता वन बाय वन आपण पहिल्यांदा डाऊट क्लिअर करून घेऊया. सो प्रॉब्लेम नंबर 3 काय तो बघा. अ पार्टिकल इज व्हायब्रेटिंग इन अ सिंपल हार्मोनिक मोशन with an amplitude of 4 centimeter at what displacement from the equilibrium position is its energy, half potential and half kinetic. तर त्यांनी विचारलंय की प्रॉब्लेम आहे तुम्हाला विचारलंय बघा. पार्टिकल व्हायब्रेट होतोय सिंपल हार्मोनिक मोशनला, त्याची ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे आणि ती ॲम्प्लिट्यूड आहे 4 सेंटीमीटर एवढी. सो ॲम्प्लिट्यूडला आपण ए म्हणतो आणि ती ए व्हॅल्यू जी दिलेली आहे ती ए व्हॅल्यू आहे 4 सेंटीमीटर. यानंतर त्यांनी विचारलं व्हॉट डिस्प्लेसमेंट फ्रॉम द इक्विलिब्रियम पोझिशन. इक्विलिब्रियम पोझिशनपासून किती डिस्प्लेस असणार आहे ज्यावेळेस त्याची एनर्जी जी आहे हाफ पोटेन्शियल आणि हाफ कायनेटिक एनर्जी असेल. म्हणजे तुम्हाला एक्स ही व्हॅल्यू विचारली किंवा ज्यावेळेस कायनेटिक एनर्जी ही हाफ असेल अँड पोटेन्शियल एनर्जी ही हाफ असेल ॲक्च्युअल एनर्जीच्या. क्लिअर होत आहे? ओके. मग याच्यावरून तुम्ही काय सांगणार, कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी जर व्हॅल्यू जर घेतली तर कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे. कायनेटिक एनर्जी असते इन सिंपल हार्मोनिक मोशन ती येऊन जाते हाफ ऑफ के असतं म्हणजे यम ओमेगा स्क्वेअर, इथं असणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अँड पोटेन्शियल एनर्जी जर घेतली तर ती हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय काय असते एक्स स्क्वेअर असते. मग आता काय त्यांनी विचारलं इक्विलिब्रियम पोझिशनपासून कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी बोथ आर हाफ टू इच अदर. बरोबर आहे. मग इथे 1/2 कॅन्सल होऊन जातो. सो इथे येऊन जातं हाफ ऑफ यम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ केची व्हॅल्यू आपण टाकून देऊया के यम ओमेगा स्क्वेअर इंटू काय असेल एक्स स्क्वेअर असेल. आणि याला जर सॉल्व्ह केलं तर 1/2 कॅन्सल होऊन जातो. यम ओमेगा स्क्वेअर आणि यम ओमेगा स्क्वेअर सुद्धा कॅन्सल होऊन जातो. यावरून आपल्याला ए स्क्वेअर इज इक्वल टू येऊन जातो 2x स्क्वेअर. सो फॉर दिस वी गेट डिस्प्लेसमेंट ते येऊन जातं a/√2 एवढं डिस्प्लेसमेंट असेल. क्लिअर झालं. आता त्याने जी ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे त्या ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे 4 सेंटीमीटर. ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून देऊ आणि बघूया काय भेटतं. सो एक्स इज इक्वल टू 4 किती आलं √2 म्हणजे एक्स इज इक्वल टू 2√2 सेंटीमीटरमध्ये हे तुमच्यावाला आन्सर असेल. सो फॉर दिस पर्पज वी गेट द ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. सो या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन डी जो भेटतोय ते ॲक्च्युअल तुमच्यावर आन्सर आहे ते किती आहे 2√2 सेंटीमीटरमध्ये. खूप सगळ्यांना हा प्रॉब्लेम व्यवस्थित समजला असेलच. यानंतर 5 नंबरचा प्रॉब्लेम हा डाऊटला विचारला गेला आहे. 5 नंबरचा प्रॉब्लेम घेतो मी. द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ पार्टिकल विथ डिस्प्लेसमेंट एक्स इज यू ऑफ एक्स. द मोशन इज अ सिंपल हार्मोनिक वेन के इज पॉझिटिव्ह कॉन्स्टंट. तुम्हाला विचारलं हे जे मोशन आहे त्या मोशनची पोटेन्शियल एनर्जी किती असेल. मग ऑलरेडी मी सॉल्व्ह केलं आहे इक्वेशन ज्याला आपण म्हणतो वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्प्लेसमेंट. सो वी गेट वर्क डन इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय बाय काय असतो डिस्प्लेसमेंट असतो आणि रिस्टोरिंग फोर्स घेत असतो त्यामुळे त्याची व्हॅल्यू येऊन जाते मायनस के एक्स. सो वी गेट डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस के एक्स मल्टिप्लाय बाय डी एक्स. त्यांनी असं सांगितलं की धिस के इज अ पॉझिटिव्ह कॉन्स्टंट असं त्यांनी सांगितलं. पॉझिटिव्ह कॉन्स्टंट जर असेल सो वी गेट वर्क डन इज इक्वल टू मायनस के मल्टिप्लाय बाय एक्स इंटू डी एक्स. याला आपल्याला काय करावं लागेल इंटिग्रेट करावं लागेल आणि इंटिग्रेट केलं तर ते वर्क डन सगळं स्टोअर होतं पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. ते येऊन जातं 1/2 के मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर. हे ऑलरेडी सॉल्व्ह सुद्धा केलं आहे. सो यू गेट ऑप्शन ए इज युअर ॲक्च्युअल आन्सर. ठीक आहे. यानंतर पुढील प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम नंबर 16 नंबर डाऊटला आहे. सो आता प्रॉब्लेम नंबर 16 बघूया. हिअर इज अ प्रॉब्लेम नंबर 16. सो फॉर दिस अर्लियर या अगोदर प्रॉब्लेम नंबर 15 डाऊटला विचारला आहे काही विद्यार्थ्यांनी. तो समजून घेऊया प्रॉब्लेम नंबर 15 काय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डाऊटला विचारला आहे. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 16 बघूया. ओके. So here is the problem number 15. Problem number काय बघा. प्रॉब्लेम काय तो वाचतो मी. For any simple harmonic motion
amplitude is 6 centimeter if instantaneous potential energy is half the total energy, then distance of particle from its main position is. तुम्हाला विचारलं आहे की ॲम्प्लिट्यूड बघा प्रॉब्लेममध्ये गिवन आहे, ॲम्प्लिट्यूड दिलेले आहे 6 सेंटीमीटर एवढी आणि विचारलं की ज्या वेळेस पोटेन्शियल एनर्जी ही हाफ ऑफ दी टोटल एनर्जी असेल त्यावेळेस पार्टिकल किती डिस्प्लेस झाला असेल, त्यावेळेस पार्टिकल डिस्प्लेसमेंट किती असेल मेन पोझिशनपासून. मग आता जसं की माहिती आहे तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी असते हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर एनर्जी आणि टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर. मग त्यांनी दिलेल्या रिलेशनमध्ये की इन्स्टंटेनियस पोटेन्शियल एनर्जी हाफ ऑफ दी टोटल एनर्जी असेल त्याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून देऊ. सो हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय काय आलं ए स्क्वेअर. सो 1/2k आणि 1/2k कॅन्सल होऊन जातात. सो यावरून आपल्याला भेटतं जी व्हॅल्यू येऊन जाते बघा त्यामध्ये की इथं हाफ राहिला फक्त. सो 1/2 मल्टिप्लाय बाय असणार आहे 1/2. सो इथं व्हॅल्यू असते एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर अपॉन 2 आणि जी व्हॅल्यू येऊन जाते बघा एक्स इज इक्वल टू ए अपॉन किती असणार आहे √2 असेल. सो एक्स इज इक्वल टू ए व्हॅल्यू जी दिलेली आहे ती आहे 6 डिवायडेड बाय √2 आणि जर तुम्ही सॉल्व केलं तर ते आन्सर भेटेल तुम्हाला सेंटीमीटरमध्ये. ओके म्हणजे साधारण 3√2 येऊन जातं आणि 3√2 त्याची व्हॅल्यू जे आन्सर असेल ते आन्सर येतं ऑप्शन बी. सो यू गेट युअर ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. हिअर इज युअर आन्सर ऑप्शन बी. ठीक आहे ओके. आता यानंतर जसं सांगितलं होतं प्रॉब्लेम नंबर 16 घेतोय डाऊटला. प्रॉब्लेम नंबर 16 काय तो समजून घेऊ. अ बॉडी ऑफ मास 1 kg इज एक्झिक्युटिंग सिंपल हार्मोनिक मोशन. Its displacement y centimeter at t second is given by y is equal to 6 sin 100t plus pi by 4. Its maximum kinetic energy is. आता मला विचारलं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड करायला सांगितली आणि दिलेलं आहे ते म्हणजे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन ते आहे y is equal to 6 sin 100t plus pi upon 4 आणि विचारलं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असेल. सो कायनेटिक एनर्जी असणार आहे ती कायनेटिक एनर्जी होऊन जाते हाफ ऑफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर बरोबर. आणि तुम्हाला विचारलं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी किती असणार आहे तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी समजून घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते हे तर माहिती. म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 असताना कायनेटिक एनर्जी काय येऊन जाते मॅक्झिमम येऊन जाते ती येऊन जाते हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय काय असतं ए स्क्वेअर वेअर के इज काय असतो एम ओमेगा स्क्वेअर बरोबर. मग आता काय काय दिलंय ते समजून घेऊ. मास दिलेला आहे प्रॉब्लेम मध्ये मास ऑलरेडी गिवन आहे. सो इथं व्हॅल्यू घेणार एम इज इक्वल टू 1 kg. त्यानंतर जसं हे इक्वेशन जर मी कम्पेअर केलं y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय सोबत जर मी कम्पेअर केलं तर या ठिकाणी मला भेटतो फाय हा अँगल येऊन जातो पाय अपॉन 4. त्यानंतर ओमेगाची व्हॅल्यू जी असते ती ओमेगाची व्हॅल्यू येऊन जाते 100 बरोबर आलं रेडियन पर सेकंड मध्ये. माझा हे व्हॅल्यू भेटल्या सबस्टिट्यूट करून देऊ. सो 1/2 इथं असणार आहे के ची व्हॅल्यू असते एम ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर. सो हाफ ऑफ मास आहे 1 ओमेगा आहे 100 आणि मल्टिप्लाय बाय ए म्हणजे काय आहे ॲम्प्लिट्यूड आणि ॲम्प्लिट्यूड जर कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी मला ॲम्प्लिट्यूड ही भेटते ती आहे 6 सेंटीमीटर एवढी. इथं असणार आहे 6 मल्टिप्लाय बाय 6. ओके मग आता हे तुम्ही सॉल्व करू शकता आणि हे सॉल्व करून तुम्हाला भेटून जातं तुमचं आन्सर जे आहे ते किती होऊन जातं 36 जूल एवढं. सो असा सिम्पलचं कन्वर्जन होतं म्हणजे जनरल ज्यावेळेस तुम्हाला याला सबस्टिट्यूशन करणार आहे 100 हा जो असेल आणि इथं हा 6 सेंटीमीटर हा 10⁻⁴ येऊन जाईल. ठीक आहे -4 आणि हे 2 कॅन्सल होऊन जातं. बघा तुमच्याला आन्सर 36 जूल येतं. ओके सो याला मी सिंपल करणार 1/2 एम ओमेगा स्क्वेअर आहे इथं म्हणजे 100चा स्क्वेअर. इथं 100 मल्टिप्लाय बाय 100 इंटू 6 मल्टिप्लाय बाय 6 इंटू 10⁻⁴ का तर 6 हे सेंटीमीटरमध्ये त्याचं कन्वर्जन केलं तुम्हाला तुमचं आन्सर भेटेल. ठीक आहे ओके.
आता एक थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे तो इथं घेतो, महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम उद्याच्या एक्झामसाठी खूप महत्त्वाचा आहे. सो सर्वांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. मे बी याच्यावर एखादा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला असू शकतो. आता आहे प्रॉब्लेम नंबर 17. A particle is executing simple harmonic motion with frequency f, the frequency at which its kinetic energy changes into potential energy. तुम्हाला विचारलं असं किती फ्रिक्वेन्सीला कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज होऊन जाणार, तर ती फ्रिक्वेन्सी असते 2f एवढी. थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे जनरल. 2f एवढ्या फ्रिक्वेन्सीला कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज होऊन जाते. त्याचं साधं सोपं रिलेशन असतं 2 मल्टिप्लाय बाय फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटिंग पार्टिकल असं त्याला म्हणायचं. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटिंग पार्टिकल. ठीक आहे. आणि यावरून तुम्हाला भेटेल जनरल तुम्ही कॅल्क्युलेट सुद्धा करू शकता ती किती होऊन जाते 2f. ठीक आहे. आता यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो घेऊया. प्रॉब्लेम नंबर डाऊटला विचारला आहे. प्रॉब्लेम नंबर 23. So here is the problem number 23. समजून घेऊ प्रॉब्लेम नंबर 23 काय. The potential energy of a simple harmonic oscillator when the particle is halfway to its point is. तुम्हाला विचारलं where E is the total energy. Potential energy of the simple harmonic oscillator ची तुम्हाला फाइंड करायला लावली. ज्यावेळेस त्याची एनर्जी ही हाफ ऑफ इट्स वे असेल त्यावेळेस. आता हे कसं सोडवणार हे ऑलरेडी मी हा प्रॉब्लेम घेतलाय क्लासमध्ये, परत एकदा घेतो. बघा सगळ्यांना माहिती की टोटल एनर्जी जी पोटेन्शियल एनर्जी असते ती पोटेन्शियल एनर्जी असते हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर एवढी, बरोबर. आणि यानंतर जी टोटल एनर्जी येऊन जाते ती टोटल एनर्जी असते हाफ ऑफ के ए स्क्वेअर एवढी. आणि नेहमीप्रमाणे इथं तुम्हाला विचारलं आहे की ज्या वेळेस तर पार्टिकल हाफ ऑफ द डिस्टन्स असेल, हाफ ऑफ द डिस्टन्स म्हणजे एक्स इज इक्वल टू किती असणार आहे हाफ ऑफ द ॲम्प्लिट्यूड असेल. मग याला काय करणार आपण जनरल रेशो घेत असतो, बरोबर. ही किती असणार आहे हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय इथं असेल ए स्क्वेअर अपॉन 4 आणि इथं असणार आहे हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर. मग इथं हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर कॅन्सल होऊन जातो. सो यू गेट यू इज इक्वल टू 1 अपॉन 4 मल्टिप्लाय बाय ई. एवढी पोटेन्शियल एनर्जी असते. गेट ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं सर्वांना. सोपा प्रॉब्लेम होता. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊया. सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 25. तो समजून घेऊ. बघा प्रॉब्लेम नंबर 25 काय आहे. सो हिअर इज इफ टोटल ॲव्हरेज एनर्जी आणि ॲव्हरेज पोटेन्शियल एनर्जी या ईला म्हणलंय. ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी इथं सांगितलं सुद्धा डिनोट दी ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी अँड ॲव्हरेज पोटेन्शियल एनर्जी रिस्पेक्टिवली ऑफ मास describing a simple harmonic motion over one period, then the correct relation is. बघा तुम्हाला विचारलाय ओव्हर वन पिरियड याचा अर्थ काय. एका कंप्लीट सायकल मध्ये ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आणि ॲव्हरेज पोटेन्शियल एनर्जी ही काय असेल. सो आपल्याला माहिती आहे एका कंप्लीट सायकल मध्ये टोटल एनर्जी जी असते टोटल एनर्जी ही कॉन्झर्व होत असते. म्हणजे ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी आणि ॲव्हरेज पोटेन्शियल एनर्जी ही काय असेल इक्वल असेल. हे आपण प्रूफ सुद्धा केलंय. सो याचा आन्सर येऊन जातो ऑप्शन युअर ए इज युअर करेक्ट आन्सर. क्लिअर झालं. ओके व्हेरी गुड. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 27. सो प्रॉब्लेम नंबर 27 काय तो समजून घेऊया. सो हिअर इज प्रॉब्लेम नंबर 27. The kinetic energy of particle प्रॉब्लेम मध्ये 27 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये the kinetic energy of a particle executing simple harmonic motion is 16 joule when it is at its mean position. If the mass of the particle is 0.32 kg, then what is the maximum velocity of the particle? तुम्हाला विचारलं मॅक्झिमम व्हेलॉसिटी पार्टिकलची किती असेल. ज्यावेळेस काय काय दिले बघू. कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन इज 16 जूल. सो गिवन व्हॅल्यूज पहिल्यांदा नोट डाऊन करून घेऊ. कायनेटिक एनर्जी आहे 16 जूल. ही कुठे आहे मीन पोझिशन काय म्हणतात ॲट मीन पोझिशन
आता सर्वांना माहिती बघा रे की मीन पोझिशनला जी कायनेटिक एनर्जी असते ती मॅक्झिमम असते. त्याला आपण कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम म्हणत असतो. ती असते हाफ ऑफ एम मल्टिप्लाय बाय एम ओमेगा स्क्वेअर मल्टिप्लाय बाय काय असते ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर ओके. पुढे त्यांनी विचारलं इफ द मास ऑफ द पार्टिकल इज 0.32 kg. सो आता विचारलंय मास ऑफ द पार्टिकल दिलंय. मास ऑफ द पार्टिकल आहे 0.32 kg आणि विचारलं मॅक्झिमम वेलोसिटी किती असेल v मॅक्स. मग हे कसं फाईंड करणार? साधा सोपा कायनेटिक एनर्जी मॅक्झिममचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम इज इक्वल टू हाफ ऑफ एम मल्टिप्लाय बाय वेलोसिटी मॅक्झिमम त्याचा काय असेल स्क्वेअर असेल. मग आता कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम किती दिली आहे 16 जूल. बरोबर. जर वेलोसिटी फाईंड करायची असेल तर 2 मल्टिप्लाय बाय मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी डिवाइडेड बाय काय करावं लागेल मास करावं लागेल इज इक्वल टू असेल मॅक्झिमम वेलोसिटीचा स्क्वेअर. म्हणजे व्ही मॅक्स इज इक्वल टू येऊन जातो अंडर रूट 2k अपॉन एम. आणि आता तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जी किती आहे अंडर रूट 2 मल्टिप्लाय बाय 16 डिवाइडेड बाय असणार आहे 0.32 kg. आणि आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायला जमेल. ज्यावेळेस तुम्ही याला सॉल्व्ह करणार त्यावेळेस तुमच्याला आन्सर सी येतं का म्हणजे 10 मीटर पर सेकंड हे येऊन असेल तुमच्याला आन्सर असेल. क्लिअर होतोय? ओके व्हेरी गुड. यानंतर प्रॉब्लेम नंबर 29 नंबरचा डाऊटला विचारला गेलाय. सो प्रॉब्लेम नंबर 29 घेतो बघा. सो प्रॉब्लेम काय ते समजून घेऊ. अ पार्टिकल स्टार्ट सिंपल हार्मोनिक मोशन फ्रॉम द mean position. Its amplitude is a and total energy is E. At one instant, its kinetic energy is 3e by 4. Its displacement at that instant is. आता या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं सांगितलं की एका इन्स्टंटला कायनेटिक एनर्जी ही 3e अपॉन 4 झालेली असताना डिस्प्लेसमेंट विचारलं. बरोबर ओके. मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं ते समजून घेऊ. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ऑफ k मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अगेन टोटल एनर्जीचा फॉर्म्युला हाफ ऑफ k मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर. या दोघांचा मी रेशो घेतो. ज्यावेळेस या दोघांचा रेशो घेणार त्यावेळेस येऊन जातो कायनेटिक एनर्जी डिवाइडेड बाय टोटल एनर्जी इज इक्वल टू हाफ ऑफ k मल्टिप्लाय बाय असेल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन हाफ ऑफ k मल्टिप्लाय बाय काय असणार आहे ए स्क्वेअर. सो हाफ ऑफ k कॅन्सल होऊन जातो. सो कायनेटिक एनर्जी अपॉन टोटल एनर्जी इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन काय असणार आहे ए स्क्वेअर असेल. बरोबर आहे. मग आता ह्या कंडिशनमध्ये त्यांनी आपल्याला एक रिलेशन दिलंय. ते रिलेशन असं सांगितलं की ॲट वन इन्स्टंट त्या इन्स्टंटला कायनेटिक एनर्जी बरोबर आहे इज इक्वल टू 3e अपॉन 4 असेल. मग आता कायनेटिक एनर्जीचं हे जे रिलेशन आलं ना यामध्ये ही कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करून घेऊया. सो 3e अपॉन 4 इज इक्वल टू मल्टिप्लाय बाय असेल e 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन काय असेल ए स्क्वेअर. म्हणजे हे येऊन जातं 3 अपॉन 4 इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन काय असेल ए स्क्वेअर असेल. मग आता विचारलं डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट कसं फाईंड करणार एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस 3e अपॉन काय असेल 4 असेल. म्हणजे एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आणि याला जर सॉल्व्ह केलं तर ते येऊन जातं 1 अपॉन 4 एवढं. म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला ए अपॉन 2 येऊन. एक्स इज इक्वल टू किती असेल ए अपॉन 2 आणि ए अपॉन 2 ऑप्शन कुठे आहे आपल्याला तो आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. सो ऑप्शन बी इज युअर एक्झॅक्ट अँड करेक्ट आन्सर. ओके ठीक. यानंतर पुढील जो प्रॉब्लेम होता डाऊटला तो आहे प्रॉब्लेम नंबर 30. सो प्रॉब्लेम नंबर 30चं जे सोल्युशन मी घेतलं होतं ते ऑलरेडी झालेलं आहे की फ्रिक्वेन्सी ऑफ विच कायनेटिक एनर्जी ऑसिलेट. त्याचा आन्सर तुम्हाला मागं पण सांगितलं ते किती असतं 2f एवढं असतं. हा प्रॉब्लेम घेतला आहे प्रॉब्लेम नंबर हा आणि आपला आलेला मागचा प्रॉब्लेम नंबर 17. हे दोन्ही काय सेमच कन्सेप्ट वाईज आहे. सेमच हे काय करायचे सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. यानंतर प्रॉब्लेम नंबर 31 डाऊटला आहे तो 31 नंबरचा सॉल्व्ह करून घेऊया. द
amplitude of a particle executing simple harmonic motion is made 3/4 keeping its time period constant आणि विचारलं its total energy will be. बघा आता या प्रॉब्लेममध्ये असं सांगितलं की एक ॲम्प्लिट्यूड पार्टिकल ऑसिलेट होत असताना त्याचा टाइम पिरियड कॉन्स्टंट ठेवण्यासाठी त्याची ॲम्प्लिट्यूड ही 3/4 त्याला करावी लागली. त्यावेळेस त्यांनी सिम्पल हार्मोनिक मोशन एक्झिक्यूट केलं आणि आता विचारलं टोटल एनर्जी किती. ॲक्च्युअल टोटल एनर्जीचा जर फॉर्म्युला घेतला तो असतो हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय ए स्क्वेअर एवढा. आता नवीन काय टोटल एनर्जी फाईंड करायची म्हणून त्याला आपण म्हणणार ई प्राईम इज इक्वल टू हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय ए प्राईम स्क्वेअर. क्लिअर झालं. आता त्याने विचारलं की या ए प्राईमची व्हॅल्यू ही आहे 3/4 ऑफ इट्स ओरिजिनल ॲम्प्लिट्यूड. बरोबर. मग या दोघांचा सिंपल आपण घेणार रेशो ई प्राईम डिवायडेड बाय ई इज इक्वल टू ए प्राईम स्क्वेअर डिवायडेड बाय काय असेल ए असेल. म्हणजे येऊन जातं 9/4 मल्टिप्लाय बाय ए अपॉन ए. ए अँड ए गेट कॅन्सल. सो ई प्राईम इज इक्वल टू असणार आहे 9/4 मल्टिप्लाय बाय ई. दिस इज युअर आन्सर. एकदम साधा आणि सोपं. हो सॉरी हो बरोबर 4चं काय होणार इथं 16 होऊन जाईल. इथं 16 असेल 16 सॉरी. सो 9/16 इट इज ॲक्च्युअल युअर आन्सर कारण की त्याचं स्क्वेअर होऊन जाईल. ठीक आहे या ठिकाणी टाकल्यानंतर. सो 9/16 दिस इज युअर ॲक्च्युअल आन्सर. ऑप्शन सी इज युअर करेक्ट सोल्युशन्स. यानंतर पुढील प्रॉब्लेम आहे. सो जो प्रॉब्लेम आहे 34 नंबरचा ही खाली याची आन्सर की दिलेली आहे. सो प्रॉब्लेम नंबर 34 बघा. A body is executing simple harmonic motion at a displacement x. Its potential energy is E1 and at displacement y its potential energy is E2. The potential energy at displacement x plus y is. आता तुम्हाला विचारलं पोटेन्शियल एनर्जी ॲट x प्लस y ला किती असेल. मग आता हे कसं सोडवणार चला समजून घेऊया. सो याच्यामध्ये आपल्याला डिस्प्लेसमेंट दिले बघा. डिस्प्लेसमेंट एक्स पोटेन्शियल एनर्जी म्हणलंय E1 म्हणजे E1 पोटेन्शियल एनर्जीचा जनरल फॉर्म्युला असतो हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर. पण यांनी या ठिकाणी यूला रिप्लेस केलंय ईने. त्याला म्हणलं E1 ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट x1 असेल म्हणजे E1 इज इक्वल टू हाफ ऑफ के मल्टिप्लाय बाय x1 स्क्वेअर. सो वी गेट x1 स्क्वेअर इज इक्वल टू किती असणार आहे 2E1 अपॉन काय असेल k. This E1 is not the total energy. This is the potential energy. ओके व्यवस्थित लक्षात ठेवा बरं का. मग आता x1 इज इक्वल टू किती असणार आहे अंडर रूट 2E1 अपॉन किती असेल k असेल. हे झालं इक्वेशन फर्स्ट म्हणतो मी याला. पुढे काय सांगितलं ॲट डिस्प्लेसमेंट y इट्स पोटेन्शियल एनर्जी इज E2. म्हणजे आता पुढे त्यांनी असं सांगितलं की डिस्प्लेसमेंट y असेल त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी असणार आहे E2. सो वी गेट E2 is equal to half of k multiply by y square असेल. नेक्स्ट त्यांनी सांगितलंय की जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट तुम्हाला दिलंय तुम्हाला x प्लस वाय आणि याची जी पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे ती पोटेन्शियल एनर्जी इन टर्म्स ऑफ ई दिलेली आहे. सो नेट डिस्प्लेसमेंट जे असेल ते काय असणार आहे x प्लस वाय. त्याला म्हणतो मी x नेट डिस्प्लेसमेंट. सो वी गेट x नेट इज इक्वल टू x जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करून देऊया 2E1 अपॉन k प्लस इथंही असणार आहे y व्हॅल्यू जी असेल ती असेल जी इथं फाइंड केली ती y इज इक्वल टू रूट ऑफ 2E2 अपॉन किती असेल k असेल. सो इथं असेल रूट ऑफ 2E2 अपॉन किती होणार आहे k. आणि हे जे नेट डिस्प्लेसमेंट त्याला त्यांनी सांगितलंय इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी म्हणजे E इज इक्वल टू सो हे येऊन जातं P is equal to half of k multiply by net displacement square. आणि यावरून तुम्हाला नेट डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू भेटते रूट ऑफ 2E अपॉन k असेल. ही व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करून दिल्यानंतर काय येतं बघा रूट ऑफ 2E अपॉन k इज इक्वल टू रूट ऑफ 2E1 अपॉन k प्लस रूट ऑफ 2E2 अपॉन k. आणि याला जर सॉल्व केलं तर रूट ऑफ ई इज इक्वल टू रूट ऑफ E1 प्लस रूट ऑफ E2. हे तुमच्यावाला फायनल आन्सर असणार आहे. मग असा ऑप्शन जो आहे ते तुमच्यावाला ॲक्च्युअल आन्सर. सो आन्सर बी इज युअर ऑप्शन बी इज युअर करेक्ट आन्सर.
ठीक आहे. आता यानंतर स्प्रिंग पेंडुलमचे जे प्रॉब्लेम्स आहे ते आपण पुढील डाऊट सेशनमध्ये क्लिअर करून घेऊया. ठीक आहे. काही डाऊट असेल तर अजून विचारू शकतो. ओके.